आपण जेव्हा एखाद्या देवळामध्ये मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपले पाची सेन्सेस तिथे जागृत होतात. आपण आपल्या लाडक्या देवतेची मूर्ती आपल्या डोळ्यांनी बघत असतो. तिथल्या वातावरणामध्ये उदबत्तीचा सुगंध पसरलेला असतो. तिथं होणारा घंटानाद किंवा आरतीचे स्वर आपल्या कानावरती पडत असतात. आपण देवळात थोडा वेळ बसतो किंवा डोकं टेकून देवाला नमस्कार करतो तेव्हा तिथल्या पवित्र भूमीचा स्पर्श आपल्याला होतो. देवतेचा प्रसाद आपण ग्रहण करतो. सो हे पाची सेन्सेस आपले जागृत झाल्यामुळे आपण एका प्रकारच्या ट्रान्समध्ये देवळात असताना जातो. इट्स काइंड ऑफ हिप्नोथेरपी. आणि या ट्रान्समुळेच आपल्या मनामध्ये आपल्या देवाबद्दल आपल्याला जी भक्ती, प्रेम, आदर वाटत असतो तो कितीतरी पटीत वाढतो. आणि मग आपण जेव्हा देवळाबाहेर पडतो त्यावेळेला आपलं मन खूप शांत, हलकं आणि आनंदी झालेलं असतं. बरोबर ना? अगदी असंच काहीसं जेव्हा एखादी आई तिच्या मुलांसाठी तिच्या किचनमध्ये काही पदार्थ बनवत असते तेव्हा होतं. किचनमध्ये होणारे भांड्यांचे आवाज, तिचा वेगवेगळ्या पदार्थांना होणारा स्पर्श, फोडणीचा किंवा पदार्थांचा तिला येणारा वास, पदार्थांची चव आणि ती पदार्थ करताना पदार्थ जेव्हा बघत असते, या सगळ्यामुळे तिचे पाची सेन्सेस त्यावेळेला जागृत झालेले असतात आणि ती एक वेगळ्या प्रकारच्या ट्रान्समध्ये गेलेली असते. आणि या ट्रान्समुळेच तिच्या मनामध्ये तिच्या मुलांबद्दल किंवा घरच्यांबद्दल तिच्या मनात जे प्रेम असतं ते वाढत जातं आणि ह्या प्रेमाची चव त्या पदार्थामध्ये उतरते. आणि म्हणूनच आईच्या हातच्या पदार्थाची चव ही आपल्याला एखाद्या देवळातल्या प्रसादासारखी लागते, हो ना? म्हणून आपण म्हणतो आईच्या हातचं जेवण म्हणजे जगात भारी. सो गृहिणींनो, इथून पुढे स्वयंपाक करताना तुमच्या मनामध्ये नक्की कुठली भावना आहे याकडे नीट लक्ष द्या, कारण ती भावना तुम्ही करत असलेल्या पदार्थांमध्ये नक्की उतरणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.